गंधेघाट पुऱ्यात अज्ञात रोगाने 13 कोंबड्या दगावल्या। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले कोंबड्याच्या रक्ताचे नमुने। गेल्या काही दिवसांपासून राज्यात आजाराने अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडत आहे। त्यातच 2 दिवस आधी बडनेरा येथेही अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्या होत्या। जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसला तरीही कोंबड्यांना अज्ञात रोगांची लागण होऊन कोंबड्या मृत्युमुखी पडत आहे। शहरातील गंधेघाट भागात बबलू खान नामक कोंबडी पालकाचे रविवारी अज्ञात आजाराने 12 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या। सोमवारी परत बबलू खान यांच्या 2 कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने बबलू खान यांचे अंदाजे 5 ते 7 हजार रुपयांचे नुकसान झाले। त्यांनीही याच भागात राहणाऱ्या किशोर जयस्वाल यांना सांगितले। जयस्वाल यांनी मृत्यू पडलेल्या कोंबड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले। मोर्शी येथील पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज भोपसे यांनी आपली चमू घेऊन गंधेघाट भागात जाऊन प्रत्यक्षात बबलू खान यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी डॉक्टर पंकज भोपसे यांनी आजारी असलेल्या कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेतले। हे नमुने तपासणीसाठी अमरावतीवरून पुणे आणि पुण्यावरून भोपाळ येथे पाठवण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले। तसेच बबलू खान यांना सांगितले की कोंबड्या कोणीही खाऊ नये। बबलू खान यांनी मृत पावलेल्या 15 कोंबड्या खड्डा करून पुरल्या। तालुक्यात अनेक ठिकाणी कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कोंबडी पालन केले असले तरी अजूनपर्यंत शहरात बर्ड फ्लू आला नसल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पेठे यांनी सांगितली। नेमक्या 15 कोंबड्या कशामुळे मेल्या हे अहवालानंतर कळणार आहे। संजय गारपवारसह दत्त राजिंगे, विदर्भ न्यूज, मोर्शी।